कार्यकर्तेच म्हणूया आपण, सर्व समाजासाठी झटणारे आमचे देशमुख सर, मी तर त्यांना डॉक्टर म्हणतो, कारण त्यांचं काम एवढं भारी आहे आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता ते काम करतात. अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार ह्यासाठी मानतो की मी गेली अनेक वर्ष संजीव माने सरांचं भाषण ऐकायला त्यांचा पाठलाग करत होतो आणि त्यांनी इथंच त्यांना घेऊन आले. आमची 2-3 वेळा मीटिंग झाली. खूप चांगला स्वभाव आहे आणि संजीव माने सरांचा पण मी माफी मागतो आणि माझ्या मनाची पण माफी मागतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मी याच्यासाठी माफी मागतो, जेव्हा संजीव माने सर मला भेटले त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं, व्हिडिओ पाहिले होते, पण मी थोडा चिकित्सक आहे, थोडा त्रैमासिकाचा संपादक असल्यामुळं त्रुटी काढायला, चुका करायला, दाखवायला माझा जरा स्वभाव आहे आणि हे असं कुठं असतं का, अशी चिकित्सक वृत्ती आहे माझी. मग माने सरांनी जेव्हा सांगितलं की आम्ही 100 टन उत्पादनाचं हे करतो आणि मी ऐकलं होतं त्याच्याबद्दल, मी म्हटलं भेटल्यानंतर खात्री पडली की माणूस प्रामाणिक आहे, ते खोटं तर सांगणार नाही. परंतु दुसरं अजून मी मनात खुणगाठ बांधली की हे खर्च अधिक करा सांगत असते म्हणून 100 टन उत्पन्न निघत असेल. पण आज त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मी माझ्या मनाची सुधारणा करतो की आपली चूक झाली होती, आपण बदल करूया. आणि माने सरांनी जे आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं अतिशय कमी खर्चात 100 टन उत्पन्न येऊ शकतं ह्याची मला खात्री पडते आणि ह्या कार्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि याला जोडून मी आणखीन एक सांगू इच्छितो की मला वाटतं 2018 साली मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न ते त्यांना शेती उत्पन्न करायचं होतं का आर्थिक उत्पन्न करायचं होतं त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. पण कसंही असो ते उत्पन्न दुप्पट करायचं त्यांनी एक योजना आखली होती आणि विशेष म्हणजे त्या योजनेवरती मी पण होतो, कारण मी एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा, ऑल इंडियाचा ॲग्रो इनपुट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे मला त्या ठिकाणी ती संधी मिळाली होती. त्या ठिकाणी दिल्लीत सचिवाच्या अध्यक्षतेखाली अनेक मिटिंग झाल्या आणि आमच्याही पद्धतीने आम्ही सूचना केल्या, परंतु आम्ही थोडंफार व्यापारी पद्धतीने सूचना केल्या. परंतु मला आज खंत वाटते की ती योजना यशस्वी न होण्यामागे आमच्यासारख्या लोकांना घेतलं, परंतु संजीव मानेसारख्या लोकांना त्यांनी घेतलं. तर असे प्रत्यक्षात काम करणारे, मगाशी आमच्या देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे बांधावरचे शास्त्रज्ञ, असे जर बांधावरचे शास्त्रज्ञ त्या कमिटीत असते आणि त्यांचा जर सल्ला घेतला असता तर मोदी सरकारचा जो प्लॅन होता तो नक्कीच यशस्वी झाला असता. कारण 2022 मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालंच नाही, मात्र उत्पादन खर्च दुप्पट झाला अशी टीका त्यांना झेलावी लागते. ती टीका त्यांना झेलावी लागली नसती. आणि सर्वात मोठं पीक, सर्वात खर्चिक पीक असताना ऊसासारखं पीक सुद्धा कमी खर्चात जास्त उत्पन्न देऊ शकते ही टेक्नॉलॉजी संजीव माने सर सारखे जर सांगितलं असतं त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून सर्व भारतातल्या शेतकऱ्यापर्यंत ती टेक्नॉलॉजी पोचली असती तर अशा प्रकारच्या योजना त्याही वेळेस सज्ज झाल्या होत्या किंवा अजूनही वेळ गेला नाही. शासनाने आता तरी अशा लोकांना शोधून अशा लोकांना पुढे आणून शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी या लोकांना पुढे आणायला पाहिजे. जनरली काय होतं, जो पुढे चमकोगिरी करतो अशाच लोकांना शासन पुढे बोलवतं आणि अगदी त्यांना मोठमोठे पुरस्कार देऊन सुद्धा त्यांचा सन्मान करतं. पण संजीव माने सरांसारखे लोक पाठीमागे राहतात, कारण आपला मराठी माणसाचा थोडा स्वभाव स्वतःहून कुणाला न सांगणार आहे, म्हणजे मोठेपणा न सांगणार आहे. बाकी ते टेक्नॉलॉजी सांगतात त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे, कारण मगाशी ते म्हणाले मला जे माहीत आहे ते लोकांना सांगावं. खरोखर तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितले होतं, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळेजण. तुकाराम महाराजाचं तत्वज्ञान तंतोतंत पाळणाऱ्या संजीव मानेंचं परत एकदा आभार मानतो. आणि त्यांच्यानंतर खरं तर मी काय बोलला, परंतु माझे वेगवेगळे उपक्रम असल्यामुळे मी बोलू शकतो वेगवेगळ्या विषयावरती. तर ह्या मला संतुलित खताचा विषय सांगितला. मी देशमुख सरांना म्हटलं होतं मी जरा वेगळंच काहीतरी बोलतो, तर ते म्हणजे आपल्या ऊसाशी संलग्न काहीतरी बोलूया आणि संतुलित खत वापर वगैरे असं काहीतरी विषय घ्या. तर मी स्वतः एक माझ्या 4 कंपन्या आहेत खतं आणि औषधाच्या, त्यामध्ये सेंद्रिय, जैविक, रासायनिक तिन्ही प्रकारामध्ये माझे 150 उत्पादन आहेत. परंतु या ठिकाणी मी माझ्या उत्पादनाचा प्रसार किंवा प्रचार करायला उभा नाही, तर शेतकऱ्याचं भलं कसं होऊ शकतं त्या माध्यमातून मी ह्या 4 गोष्टी सांगणार आहे या ठिकाणी. आणि आपल्यासारख्या तज्ञाच्या माध्यमातून त्या गोष्टी संजीव माने सरांनी सांगितलेल्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो.
तर संतुलित खत व्यवस्थापनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या तर बऱ्यापैकी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त येऊ शकतं. तर त्यामध्ये नैसर्गिक व्यवस्थापन, खताचं नैसर्गिक व्यवस्थापन, याच्यामध्ये मी आपला ताग, ढेंचा ह्या पद्धतीच्या पिकाला म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करतो. कारण नैसर्गिक खताचा तो एक प्रकार आहे असं मी समजतो. तर शास्त्रज्ञ थोडं वेगळ्या पद्धतीने समजतील त्याला. बाकी सेंद्रिय खत व्यवस्थापन, त्याच्यामध्ये तुमचं शेणखत आलं, कोंबडी खत आलं, लेंडी खत आलं, कंपोस्ट खत सुद्धा आलं ह्या सेंद्रिय खतामध्ये. त्याचप्रमाणे जैविक खत आहे, जसं साहेब ह्या ठिकाणी बसले आम्ही ते बनवतो तशा प्रकारचे जैविक खतं, म्हणजे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, PSB, पोटॅश सोल्युबलायझर, झिंक सोल्युबलायझर एजंट वगैरे असे जीवाणू त्याचा एक अंतर्भाव असतो. आणि चौथं म्हणजे रासायनिक खतं. ह्या सर्व घटकाचा जर समन्वय साधून संतुलित वापर केला तर खरोखरच 100 टन उत्पन्न नक्कीच येऊ शकतं. आणि संजीव सरांनी सांगितल्याप्रमाणे जे नियोजन होतं लागवडीचं की किती अंतरावर लावावं, आपल्याकडे फार पूर्वीपासून म्हणजे तंत्रज्ञान एवढं पुढे येऊन सुद्धा आपल्या लोकांपर्यंत न पोचल्यामुळे आपण आणि आपले शेतकरी अजूनही खूप त्या बाबतीत मागास आहेत म्हणायला काय हरकत नाही. कारण खरं तर एवढा वेळ लागायला नको होता हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचायला. परंतु पूर्वीपासून आलेल्या प्रथा परंपरा आपल्याला अवलंबाची सवय असल्यामुळे कदाचित तसंच अजूनही घडत आहे. जेवढं धाटं जास्त, जेवढं बियाणं जास्त तेवढं उत्पन्न जास्त, ही एक चुकीची आपली संकल्पना होती. दुसरं म्हणजे जेवढं पाणी जास्त तेवढं पण उत्पन्न जास्त येतं असं आपली संकल्पना होती. आणि तिसरं म्हणजे रासायनिक खत जेवढं जास्त वापरू तेवढं उत्पन्न जास्त, अशी एक संकल्पना गेल्या 40-50 वर्षापासून जोडली गेली होती. म्हणजे हे सगळ्या संकल्पना तुमचं नुकसान करणारच आहे. बियाणामध्ये जास्त बियाणं वापरल्यामुळे तिथेही शेतकऱ्याचा तोटा आहे, पाण्यामध्ये पाणी जास्त वापरल्यामुळे ते शेतकऱ्याचाही तोटा आहे, देशाचाही तोटा आहे, आणि परत खतामध्ये सुद्धा देशाचा प्रचंड तोटा आहे आणि शेतकऱ्याचा पण तोटा आहे. कारण अनावश्यक खत वापरतोय तो, त्याचा ना त्याला लाभ, उलट जमीन खराब होते. परंतु संजीव सरांनी मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जैविक, सेंद्रिय आणि रासायनिकचा समतोल साधून आणि योग्य प्रमाणात पाणी वापरलं तर नक्कीच एवढं उत्पादन आपल्याला साध्य होऊ शकतं. खरं तर किती ही सोपी गोष्ट आहे. एवढी सोपी गोष्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे विशेष आहे आपलं. कारण त्याचं दुहेरी भलं करतोय आपण. एक तर त्याचा खर्च कमी करतोय आणि दुसरीकडून उत्पादन वाढवून देतोय. आणि हे काय फार दैवी चमत्कार नाही, हे शास्त्रोक्त पद्धतीने होते. माने सरांना आता सांगितलं ते कसं कसं होते. जेवढं तुमचं सूर्यप्रकाश जास्त, जेवढं तुमचं ऑक्सिजन खेळतं राहील तेवढं उत्पादन जास्त वाढतं. हे कुठल्याही म्हणजे शास्त्रात सिद्ध होणारी गोष्ट आहे. परंतु आपल्याला ती आपल्या शेतकऱ्यापर्यंत अजून पोहोचली नाही. अगदी मी शेतकरी म्हणून असताना सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचली नाही, कारण माझे कामगार पण त्याच पद्धतीनं करतात. तर मी ह्या बाबतीत शेतकऱ्याला, माने सर पण त्या बाबतीत चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला मार्गदर्शन करतील की ह्या 3-4 गोष्टीमध्ये जर त्यांनी जर हे केलं, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच शेतकरी हा नुकसानीत न जाता बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये राहील. आता ह्या 3 गोष्टीशिवाय म्हणजे शेतकऱ्याचं म्हणजे परिस्थिती सुधारण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये मी सुरुवातीला हेच सांगेन की त्याचा खर्च. आता इतर गोष्टीपेक्षा अगोदर खर्चच त्याचा जास्त होतोय. आम्ही त्याला जबाबदार आहोत, आमच्यासारख्या कंपन्या. कारण आम्ही जबाबदार म्हणजे आमचा तो व्यवसाय आहे. आम्ही आमचं उत्पादन किती चांगलं आहे त्याला सांगतो. परंतु त्यानं माने सरासारख्या व्यक्तीचं ऐकून स्वतः प्रात्यक्षिक घेऊन त्याचं खात्री करूनच असे उत्पादन वापरायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या मार्केटमध्ये डाल पर बैठे हे असं काय म्हण आहे की तुम्हाला फसवायला बसलेत किंवा तुम्हाला आधी काय तर सांगायला बसलेत, पण तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला काय पाहिजे. तर अशा परिस्थितीत सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा होती की त्याचा खर्च जास्त होतो आणि दुसरं त्याचं उत्पन्न कमी निघतं. आपल्या देशातलं सरासरी उत्पन्न जागतिक लेवलला जर आपण तुलना केली तर खूप कमी उत्पन्न आहे आणि खर्च सुद्धा तुलना केली तर जास्तच असणार आहे. कारण अतिशय अवाढव्य खर्च होतो. त्याची कारणं अनेक आहेत. शेतकरी फक्त बियाणाला खर्च करत असेल, नंतर खतं औषधं तो उधारीवर आणतो, त्याचा तो हिशोब ठेवत नाही. तोही माझा एक विषय आहे. मी गेल्या अनेक वर्ष शेतकऱ्याला अर्थमेळ नावाचं एक साधन देऊन त्यानं त्याच्या शेती खर्चाचा हिशोब ठेवावा. म्हणजे त्याला किती खर्च झाला, किती उत्पन्न आलं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो शेतीमध्ये सुधारणा करू शकत.
परंतु आज काय होतं, शेतकरी आपल्या खर्चाच्या बिलकुल नोंदी ठेवत नाही आणि त्यामुळे त्याला किती खर्च झाला हे माहीत नसताना उत्पन्न आल्यावर वाटतं त्याला आले आपल्याकडे भरपूर पैसे. सरासरी 25,000 एकरी खर्च करतो आणि 15,000 हातात आल्यानंतर तू थोडाफार खुश होतो की मला बऱ्यापैकी पैसे आले. अरे पण तुझे 25 गेलेत, तुला माहीतच नाही, तू हिशोबात ठेवला नाही. तर त्यासाठी मी एक अर्थमेळ काढले. मी जाताना तुम्हाला सर्वांना एक भेट देतो. अतिशय मोठं साहित्य मी तयार केलं अतिशय कष्ट घेऊन आणि मी तसे 3,000 साहित्य वेगवेगळ्या शेतकऱ्याला वाटले. परंतु अनेक शेतकऱ्याचं मत असं आलं त्याच्यावरती निगेटिव्ह, साहेब लिहून तर काय फायदा, नुकसान तर आमचं होणारच आहे. असं नाही का, बऱ्याच वेळा मी हे पण तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या तुलनेत व्यापारी काय यशस्वी होतो. शेतकरी नुकसान जातो, व्यापारी का जात नाही. तर व्यापारी आपल्या व्यवहाराच्या नोंदी लिहून ठेवतो म्हणून जात नाही. तो कोणाला उधार दिलेलं लिहून ठेवतो, त्याला वेळेवर मागतो, तो त्याला कोणत्या मालाचा किती माल आला, किती विकला, स्टॉक ठेवतो, कोणत्या मालात किती फायदा झाला ह्याच्या नोंदी ठेवतो तू. आणि एखाद्याचं जर नुकसान होत असेल तर त्याची एकतर किंमत वाढवतो किंवा ते विकायचं बंद करतो. त्याची किंमत त्याच्या हातात आहे थोडीफार, म्हणून त्याला ते शक्य आहे. शेतकऱ्याला हे शक्य जरी नसलं तरी त्याला त्याचा खर्च आटोक्यात ठेवणं त्याला शक्य आहे. तर त्याला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या त्याने केल्या पाहिजे. तर त्यासाठी शेतकऱ्यानं खर्च कमी करून अशा जर आधुनिक पद्धतीनं मानेसर सांगतात त्या पद्धतीनं जर लागवड केलं तर त्या बियाणात खर्च कमी लागेल, खतात खर्च कमी लागेल आणि उत्पादन अधिक वाढेल. आणि त्याचबरोबर आणखीन एक खर्चाचं मोठं तोंड आता शेतकऱ्याच्या समोर वासून बसले ते म्हणजे मजुरीचं. पण त्याला सुद्धा एक पर्याय शेतकऱ्यांनी करावा की शेतकऱ्याच्या घरचा किमान एक माणूस खुरपत असेल तर त्याच्या घरची 1-2 बायका आणि गडी काम करत असतील तर माणसं त्यांच्यासोबत जर काम केलं तर थोडंफार याच्यामध्ये त्याची बचत होऊ शकते. तर स्वतःचं तर कष्ट लागतं त्याचे, तर स्वतःचे पैसे वाचतातच आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत काम केल्यानं काम चुकारपणा कमी होतो. ह्या गोष्टीकडे एक शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण सगळ्यात आता आम्ही पाहतोय सोयाबीनसाठी पिकं घेतली आमच्याकडं. मी मूळचा तुळजापूरचा आहे आणि आमचा तो भाग मराठवाडा भाग देशाच्या सरासरी उत्पादन वाढवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. 38 टनापर्यंत पुढे न जाण्यासाठी आम्ही जरा त्यामध्ये पुढाकार घेतोय असं म्हणायला काय हरकत नाही. हा जोक्स पार्ट. परंतु आता आमचे शेतकरी मानेसर सरकारचं जर लेक्चर ऐकून तिकडं खूप काम यांचं, पण बरेच जण मला यांच्याबद्दल सांगतात. मी त्यांना अभिमानानं सांगतो माझे खूप चांगले मित्र आहेत. परंतु मला योग आला नाही की त्यांना कुठं तिकडे घेऊन एखादा कार्यक्रम घ्यायचा, ते त्यांच्या पद्धतीने घेतात. तर तो एक खर्च शेतकऱ्यांनी वाचवला पाहिजे मजुरीचा. आणि त्या माध्यमातून ह्या 3-4 गोष्टी जर हे केल्या तर चौथी गोष्ट किंवा तिसरी गोष्ट जी असते ती म्हणजे त्याच्या उत्पादनाला मिळणारा भाव, तो त्याच्या हातात नाही. परंतु 3 महत्वाच्या गोष्टीपैकी 2 महत्वाच्या गोष्टी जर त्यानं पाळल्या, त्याच्यावरती त्यानं जर काम केलं तर जेवढं नुकसान जास्त होणार आहे किंवा जेवढा फायदा कमी होणार होता त्याच्यात तू वाढ करू शकतो. कारण 3 पैकी 2 गोष्टी जर चांगल्या असतील तर तुमचा सक्सेस रेशो अधिकच असू शकतो. भले भाव कमी मिळाला पण तुम्ही अगोदरच खर्च कमी केला आणि उत्पादन जास्त घेतलं, ह्या दोन्ही माध्यमातून तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकाल. तर ह्या माध्यमातून मी सांगतो. तर बाकी आमचे पण खतं आहेत, औषधं आहेत. मी अनेक ठिकाणी जातो. आमच्या असोसिएशनचा अध्यक्ष असून सुद्धा मी आमच्या असोसिएशनच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगत असतो की बाबा रे, अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हीच दाखवून शेतकऱ्याचं नुकसान करू नका. आमच्या असोसिएशनबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. आमचं बायोस्टिम्युलंट जे उत्पादन आहेत त्या उत्पादनावरती म्हणजे प्रकाशानं काम करणारे आमचं असोसिएशन आहे. आपल्या देशात खतं आणि औषधाच्या बाबतीत 3 कायदे पूर्वीपासून आहेत. जे सीड ॲक्ट आहे, पेस्टिसाइड ॲक्ट आहे. पेस्टिसाइड म्हणजे इन्सेक्टिसाइड कंट्रोल बोर्ड नावाचा ॲक्ट आहे आणि तिसरं फर्टिलायझर कंट्रोल फर्टिलायझर कायदा आहे 3. तर आणखीन काय उत्पादनं होते शेती व्यवहारात वापरणारे ते म्हणजे बायोस्टिम्युलंट. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी टॉनिक ऐकलं असेल नाव, झाईम ऐकलं असेल, पोषक ऐकलं असेल नाव. ही उत्पादनं अगदी आजपर्यंत सुद्धा कुठल्याही कंट्रोलमध्ये नाही. म्हणजे त्याच्यावरती शासनाचं कुठलंही बंधन नाही.
अशी उत्पादनं कोण कितीही प्रमाणात बनवून त्याच्यावरती कितीही म्हणजे सगळ्याच गोष्टीवर MRP टाकायचं, सबसिडाईज मटेरियल सोडलं तर बाकी सर्व याच्यावरती व्यापारी त्याच्या मनानं MRP टाकतो. हे अनेकाला शेतकऱ्याला माहीत नसतं. पण हल्ली जरा स्पर्धा वाढल्यामुळे त्याला ते डिस्काउंट मिळाल्यामुळे थोडंफार माहिती होत चालली, ती चांगली गोष्ट आहे. तर तशा पद्धतीनं ह्या गोष्टी घडत होत्या आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. कारण अशा बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये, हे उत्पादनं बनवणाऱ्या कंपनीमध्ये खूप मोठी स्पर्धा सुरू झाली. कारण जेव्हा व्यापाऱ्याला सगळ्यात अवघड गोष्ट कुठली वाटते, कायद्याच्या कचाट्यात जर सापडत नसेल तर व्यापारी धंदा करायला खूप खुश असतो. मग तो चुकीचंही करतो, चांगलंही करतो, कसंही करतो. मग ह्या उत्पादनामध्ये कसलंच कंट्रोल नसल्यामुळे अतिशय स्पर्धा वाढली आणि एवढं त्याचा खप म्हणजे वाढला. फायदाही होतो, ह्या उत्पादनाचा 100% फायदा होतो. चांगल्या क्वालिटीचं मटेरियल दिलं तर फायदा नक्कीच होतो. परंतु ते चांगल्याही किमतीत म्हणजे कमी योग्य किमतीतही मिळाले पाहिजे तर त्याचा फायदा जास्त वाटतो. परंतु बऱ्याच वेळा उतारीवर औषधं घ्यायचं असतात शेतकऱ्याला आणि त्यामुळे त्याचा त्या माध्यमातूनही तोटा होतो. तिथं शेतकऱ्याने लक्ष दिलं पाहिजे. तिथं शेतकऱ्याने स्वतः प्रात्यक्षिक घेऊन कोणतं औषध किती प्रमाणात वापरल्यानंतर फायदा होतो हे पण शेतकऱ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. तरच शेतकरी म्हणजे प्रॉफिटमध्ये व्यवसाय करत. तर अशा उत्पादनामुळे नुकसान होतानाचं पाहून आमच्यासारखी काही चांगली मंडळी आम्ही एकत्र आलो आणि शासनाकडे मागणी केली की ही उत्पादनं कंट्रोलमध्ये यावेत, ह्यासाठी कायदा असावा. तर गेली 10 वर्ष आम्ही 2009 साली आमची स्थापना झाली संस्थेची, आमच्या ॲग्रो इन्फॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन. आम्ही सुरुवातीला महाराष्ट्र सरकारच्या मागे लागलो आणि 2010ला शासनाला एक GR काढायला आम्ही प्रोत्साहित केलं, भाग पाडलं. आणि त्यावेळी 2010ला एक GR निघाला की अशा प्रकारची उत्पादनं विकण्यासाठी तुमची उत्पादने जी आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या विद्यापीठाच्या शेतीवरती प्रात्यक्ष घेऊन त्याचं किती प्रमाणात फायदा होतो हे सिद्ध झालं पाहिजे. आणि दुसरं कायद्याची भाषेत आणखीन एक अडचण जी असते की तुम्ही जे उत्पादनं बनवताय ते मानव प्राणीला पर्यावरणाला हानिकारक किती प्रमाणात आहेत किंवा नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे. आता ह्या अटी घातल्या. आता यातल्या प्रात्यक्षिकाचं तर थोडंफार खर्च कमी आहे, पण तोही आता खूप वाढला. एका प्रॉडक्टचं प्रात्यक्षिक जर घ्यायचं असेल आम्हाला तर 5-5 लाख रुपये 10-10 लाख रुपये खर्च होतोय. त्या काळात कमी होता. लाख रुपयाच्या आसपास कृषी विद्यापीठाकडे लाख रुपयाच्या आसपास तो खर्च व्हायचा. तो खर्च करू शकायचे छोटे व्यापारी, छोटे इंडस्ट्रीज. परंतु टॉक्सिकॉलॉजीचा स्टडी करायला 35-35 लाख रुपये एका प्रॉडक्टला खर्च यायचा. मग तिथं अडचणी आला. मग छोटे छोटे ह्या इंडस्ट्रीमध्ये आमच्या ज्या ह्या छोटीच लोक आलो होती, कारण कायद्याचं बंधन नसल्यामुळे थोडंफार भांडवल झालं किंवा पुन्हा आणलं, रिपॅक केलं आणि विकलं, असा तो व्यापार चालू होता. त्याला स्वतःलाही माहीत नसायचं की ह्याच्यामुळे खरोखरच किती फायदा होतो. परंतु त्याला जो सप्लाय करणारा आहे तो सांगणार, तो कधीच शेतात गेला नसतो, तो हिंदीमध्ये सांगतो हे डाल दो, इसका इतना प्रमाण में डाल दो, इतना मिलेगा उतना मिलेगा, तो आपल्या मराठीत पुढे सांगतो. मग असं तर अशा पद्धतीने याचा खप वाढला होता आणि फसवणूक वाढली होती. मग असे सांगितल्याप्रमाणे आम्ही तो कायदा केला आणि मग ह्याच्यात अडचणी आल्या की छोटी लोकही बंद व्हायला नको आहे. हे तर खरं तर पायनियर आहेत. हे उद्या चालून काय तर आणखीन संशोधन करून, स्वतःचे संशोधन करून देशाला, शेतकऱ्याच्या हिताला आणखीन काहीतरी करू शकतील या उद्देशाने तेही जिवंत राहिले पाहिजे आणि शेतकरी फसला नाही पाहिजे या उद्देशाने आम्ही मग एक असोसिएशन स्थापन केलं. आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सगळ्याकडून काय ठराविक रक्कम कॉन्ट्रीब्युशन म्हणून घेतली आणि असे 10 प्रॉडक्ट निवडले आम्ही जे जास्त वापरले जातात मार्केटमध्ये. मग त्यात फ्युमिक ॲसिड झालं, ॲमिनो ॲसिड झालं, तसंच हायड्रोलाइज प्रोटीन झालं किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट झालं. असे काय प्रॉडक्ट आम्ही स्प्रेसाठी, खताच्या स्वरूपात देण्यासाठी असे निवडले आणि त्याची टॉक्सिकॉलॉजी स्टडी केली, त्याची इफिकसी ट्रायल घेतल्या वेगवेगळ्या विद्यापीठात. त्या ट्रायल 3 विद्यापीठात 3 वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये घ्यावं लागतं आणि 2 क्लायमेटिक कंडिशन आपल्या राज्यात आहे, बाकीचं एखाद्या परराज्यात घ्यावं, तेही आम्ही केलं. अगदी आमचा ह्यासाठी 1.5-2 कोटी खर्च आला ह्या सर्व काय हरकत नाही. परंतु त्याच्यामुळे ही इंडस्ट्री छोट्या लोकांना सुद्धा उपलब्ध झाली, नाहीतर आज त्यांना ते विकताच आलं नसतं. परंतु काय झालं दरम्यान, म्हणजे ही प्रक्रिया आमची चालू होती दरम्यान, ज्याला हा कायदा नको होता, म्हणजे 2010ची गोष्ट आहे, ज्यांना हा कायदा नको होता ते गेले कोर्टात आणि म्हणजे अशा प्रकारचा कायदा काय गरज आहे, नव्हताच तर कसं काय करताय तुम्ही. आणि शेवटी मुंबई हायकोर्टात बऱ्याच तारखा चालल्या आणि शेवटी
टेक्निकल बाबीवरती कोर्टानं त्यांच्या बाजून निकाल दिला. कारण का हे FCO केंद्राचं कंट्रोल आहे त्याच्यावरती. राज्याला असा कायदा करता येत नाही. हे एक तांत्रिक बाब झाली आणि त्याचा त्यांचा जय झाला आणि स्टे मिळाला. परत ते अजून सुटले व्यापार करायला असंच पद्धतीनं. आणि ह्याच्यात तुम्ही ऐकून असाल खूप मोठ्या स्कीम असतात. दुबईला जातात, जास्त थायलंडला जातात, थायलंडला घेऊन जातात स्कीम देऊन 100 लिटर हे विका तुम्हाला थायलंडला घेऊन जातो. म्हणजे दुकानदारालाही बिघडवलं आणि शेतकऱ्याचं नुकसान केलं. आणि हे मग त्याच्यामुळे हा कायदा करणं गरजेचं आहे असं मला वारंवार वाटायला लागलं. मीच मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला, मीच माझ्याच पुढाकारात असोसिएशन स्थापलं. आणि नंतर मग आम्ही परत दिल्लीकडे रुख आमचा केला आणि भारत सरकार केंद्र सरकार आम्ही तिकडं पत्रव्यवहार चालू केला. आणि तिकडं आम्ही सांगायला चालू केलं की बाबा हे असा असा कायदा महाराष्ट्रात चालला होता, परंतु ह्या तांत्रिक बाबीवरती तो स्टे मिळाला त्याच्यावर, तर तुम्ही करा. आणि 2021 मध्ये तो कायदा म्हणजे त्याचं हे निघालं, कायद्याचं पास झाला म्हणजे हा. परंतु आपल्या देशात खूप चांगली परिस्थिती आहे कायद्याच्या बाबतीत, कारण सर्वसामान्य जनतेची खूप काळजी घेतली पाहिजे जाते आपल्या देशात. तर त्यावेळेस त्यांनी ठरवलं की अचानक बंद करून कोणाच्या पोटात पाय देणं योग्य नाही किंवा त्याचं नुकसान करणं योग्य नाही. तर त्याला त्यांनी 2 वर्ष ग्रेस पिरियड दिला. त्या 2 वर्षात तुम्ही हे ट्रायल्स घ्या, हे टॉक्सिकॉलॉजी स्टडी करा आणि आमच्याकडे अर्ज करा. दरम्यान टेम्पररी लायसन्ससाठी त्यांनी ॲप्लिकेशन करायला सांगितलं. तसं सर्वांनी बऱ्याच जणांनी केलं, त्यापैकी सर्वांना मिळालं ते तात्पुरतं परवाना. आणि आता ती मुदत अगदी 2024ला संपणार होती, परंतु मध्ये कोरोनामध्ये आम्हाला काम करता आलं नाही हे सर्व सांगून मागणी केल्यामुळे आणखीन 1 वर्ष वाढवून मिळालं. आणि आता फेब्रुवारी 2025 पासून हा कायदा लागू होणार. आणि त्यानंतर बऱ्यापैकी आणि तो कायदा वेगळा कायदा करण्यापेक्षा शासनाने ठरवलं की याला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये 6व्या परिशिष्टामध्ये याला समाविष्ट करूया. म्हणजे आता सध्या जसं मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे उत्पादन आहेत तशा पद्धतीने याची तपासणी केली जाईल. आणि चुकीचं उत्पादन असेल तर त्याच्यावरती कारवाई करता येईल. म्हणजे एक प्रकारचं दडपण भीती व्यापाऱ्यावरती आहे. त्यातून पण चोऱ्या करतात, म्हणजे अगदी पेस्टिसाईडमध्ये चोरी करतात, खतात चोरी करतात. चोरी आपल्या देशातली थांबत नाही, परंतु बंधन आलं थोडं त्याला मर्यादा आहेत. मग ते मर्यादा आता ह्या 2025 पासून फेब्रुवारीपासून त्यांना येईल आणि बऱ्यापैकी शेतकऱ्याचं नुकसान थांबेल असं आम्हाला त्या अपेक्षित आहे, ते घडते. तर अशा पद्धतीनं मी पण मानेसराप्रमाणे 1987ला या फील्डमध्ये आलो, मूळचा शेतकरी. परंतु शेतकरी कुटुंबाची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे. आमचे वडील थोडे दूरदृष्टी होते, त्यांनी आम्हाला शेतात कधीच जाऊ दिलं नाही. का जाऊ दिलं नाही तर तेव्हा आम्हाला राग यायचा. आमची आई भांडायची वडिलांना, एखाद्याला तर शेतात पाठवायची. अगदी खायची भ्रांत असताना सुद्धा वडील शेतात पाठवत नव्हते, तेव्हा आई त्रागा करून म्हणायची एखाद्याला तर पाठवा. त्यावेळेस आमच्या वडिलाच्या ताब्यात 44 एकर जमीन होती. मग काय हरकत आहे. परंतु अडचण ही होती, हिशोब आम्हाला कोणाला कळत नव्हता, पण वडिलांना कळत होता. त्या 44 एकरमध्ये एक आमचा चुलत भाऊ होता, तो जन्मण्यापूर्वी 2 महिने अगोदर त्याचा वडील वारलेला होता. म्हणजे तो 22 एकरचा मालक होता आणि राहिलेला 22 एकरमध्ये आम्ही 6 जण होतो. म्हणजे किती आली. दरम्यान आमच्या एका भावानं, माझ्यापेक्षा मोठ्या भावानं 12वी नापास झाल्याची संधी साधून आत्ताशी संधान बांधून गपचिप शेती केली आणि अगदी एका तुकड्यात 5 एकरच्या तुकड्यात 12 पोती ज्वारी काढली. आम्ही घरभर खुश झालो सगळे. म्हणलं आम्ही त्याच्यापूर्वी आम्ही काळ्या हायब्रिडची भाकरी खायची. त्यावेळेस काळी ज्वारी आली होती, खरीपामध्ये पेरली जायची आणि पावसामुळे ती काळी पडायची. त्या भाकरी आम्ही खायचो. आमचे वडील दररोज 2 किलो हायब्रिडचे ज्वारी आणून द्यायचे, 1 छटाक डाळ आणून द्यायचे आणि 20 ग्रॅम म्हणजे अर्धा छटाक गोड तेल आणून द्यायचे आणि त्याच्यावरती आमचं गुजरात चालायचे. मग आईला तर आनंद झाला, जरा आम्हालाही झाला. 12 पोती म्हणजे वर्षभराची खाण्याची प्रश्न सुटला. परंतु वडिलांना ते काय आवडत नव्हतं. वडिलांनी अगदी ती खळ्यावरून शेती आपली ज्वारी विकून टाकली, विकली ज्वारी. आम्ही सगळे म्हणजे आम्हाला वाईट वाटलं सर्वांना. आई तर थोडीफार, आईला हक्क असतो आपल्या पतीला बोलण्याचा. तिनं सुरुवात केली. मग तो माझा भाऊ पण बोलायला लागला, तुम्ही असंच करताय तसंच करताय, तुम्हाला त्रास होत होता, आम्ही करू लागतोय. तेव्हा वडिलांनी सांगितलं माझ्या भावाला की तुला शिकायचं असेल तर घरी राहायचं, नंतर घर सोडायचं. असं धमकावलं त्याला. शेत तुझं नाही. तो मला मी शेत करतो, बरं जाऊ एवढी विकली मला ऐकत, पण पुढे तर मी करतो मला शेत. अजून एवढं शेत चांगलं आहे आपलं आणि एवढं उत्पन्न निघतंय, सगळ्याचं बागतंय. मी एकटा शेती करतो, बाकी सगळे आमदार खातील.
वडील म्हणजे पुन्हा शेती करतो. तो म्हणला आपली बाळा ती जमीन आपली नाही, तुझी नाही, तुला शिकावंच लागेल. त्या भावाला मजबूरन शिकायला लावलं. त्या भावाला परत सोलापूरला शिकवणीला ठेवलं. सोलापूरला ठेवलं म्हणजे फार पैसे देऊन नाही, त्याला कधी डब्बा जायचा तर कधी नाही, अशा परिस्थितीत शिकवलं. त्यानं अख्खं इंग्लिशचं पुस्तक पाठ केलं आणि तो अगदी 55 मार्क घेऊन इंग्लिशमध्ये पास झाला. त्यानंतर तो M.Com झाला. आज तो अब्जोपती आहे. त्याचं खडी केंद्र आहे खूप मोठं. त्याचं आडत दुकान आहे. त्याचं तुळजापूरमध्ये श्री ॲग्रो एजन्सीज नावानं खत औषधाचं खूप मोठं दुकान आहे, ज्याचा टर्नओव्हर 12 कोटी. पण ही दूरदृष्टी आमच्या वडिलांकडे होती, ते आमचे वडील. तर असा दूरदृष्टीपणा सर्वच पालकांनी अवलंबायला पाहिजे. आमच्या मराठवाड्यात शेतकरी कुटुंबातलं जातीचं नाव घेऊन सांगायला काय हरकत नाही. आज जी परिस्थिती उद्भवली आहे मराठ्यामध्ये, ती शेतकऱ्याच्या वडिलाच्या दूरदृष्टीनं नसल्यामुळे. आमचे मित्र त्यावेळेस जे त्या काळात शेती चांगले करायचे आणि फार श्रीमंत म्हणून गणले जायचे, त्यांच्या वडिलांनी त्यांना ही कधी हिशोब सांगितला नाही, दाखवला नाही. आज अक्षरशः ती पोरं आमच्या सोबतचे जे वयाचे आहेत तंबाखूला भाग आहेत. कारण शेवटी त्यांचे वाटणे झालेच की. आणि तो 80-90चा काळ असा होता, 60, 70, 80, 90 किमान एका कुटुंबाला 5-5, 6-6, 7-7 मुलं मुली असायची. मुलीचा तरी त्या काळात तोटा म्हणजे वाटणी नव्हती, परंतु मुलाची तर वाटणी होती. अशा परिस्थितीत सर्वजण तिकडचे शेतकऱ्याची मुलं हे अल्पभूधारक झाले आणि अल्पभूधारक झाल्यामुळे आता त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं. आणि आता शिक्षणात पण ह्या लोकांचं कॉम्पिटिशन होतं, असा चुकीचा किंवा वास्तविक प्रश्न त्यांच्या पुढे पडला आणि आता आंदोलन वगैरे करायला भाग पडते त्यांना. तर अशा पद्धतीनं जर विचार केला आणि माझ्यावर वेळ कशी आली, 87ला मी BA झालो आणि मला आमच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून ह्या फील्डमध्ये नोकरी मिळाली. मला एका म्हणजे ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टम्स नावाची कंपनी पेस्टिसाइड्स बनवणारी, त्या कंपनीचं नाशिक जिल्ह्यात फील्ड असिस्टंट म्हणून काम मिळालं. महिना 600 रुपयाचं, महिना 600. त्यावेळेस तेही खूप कमी होती, परंतु मी स्ट्रगल करून त्याच्यातून अभ्यास करून आज मी एवढा ह्यामधला तज्ज्ञ मनाला मी म्हणून घ्यायला काय हरकत नाही. कारण मी कुठल्याही MSc ॲग्री BSc ॲग्रीपेक्षा मला ह्या व्यवसायाला लागणारं नॉलेज जास्त. कारण जसं संजीव सरांनी त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये अभ्यास केला तसा मी तसा मी या निविष्ठामध्ये अभ्यास केला. निविष्ठा म्हणजे आपल्या कृषीला लागणारी खतं औषधं बियाणे, त्याचा निविष्ठा शब्द आहे. हा पण फार उशिरा कळा मला, मराठीला निविष्ठा म्हणतात. तर त्यानंतर मी प्रगती करत करत नारायणगावला आलो. नारायणगावात मी दुकान टाकलं. दुकानानंतर मी नारायणगावातच छत्रपती ॲग्रोकेमिकल्स नावाची सूक्ष्म अन्नद्रव्य बनवणारी 1995ला कारखाना. आणि दरम्यान माझा अभ्यास चालू होता. म्हणजे आमचे वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते आणि त्यांना सामाजिक खूप मोठं भान होतं, समाज सुधारक होते ते. मलाही शिकवायचे आणि पूर्ण गावातल्या पालकांनाही मुलाला शिकवायला सांगायचे, परंतु ते त्यांच्याच मस्तीत होते मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे अनेकाची मुलं ज्याचे शिकले त्या चांगल्या स्थितीत आहेत. परंतु तशा परिस्थितीत आम्ही घडलो. परत मी छत्रपती ॲग्रोकेमिकल्स कंपनी तुळजापूरला शिफ्ट केली. कारण मराठवाड्याची दुरावस्था असण्यामागेचं कारण तिथं इंडस्ट्री नाही, शासनात तिथं दुर्लक्ष. सगळेच जण ओरडतात शासनाच्या नावानं, तसं मराठवाड्याकडचं दुर्लक्ष आहेच, त्यात काय नाकारता येणार नाही. परंतु इंडस्ट्री नसणं हे एक मुख्य कारण होतं. मग मी विचार केला, भले माझा छोटा कारखाना असेल, पण आपण म्हणलं आपल्या गावाकडे टाकू आणि मग लोकांना सांगतो. माझं बाबतीत मी थोडं अधिक करतो मग सांगतो. त्यामुळे आणि ते माझ्याकडून घडतं. चांगले संस्कार असल्यामुळे, मी चांगला धाडसी असल्यामुळे हे घडतं सगळं. तर मी आधी केलं आणि मग सांगायला सुरुवात केली. आता आमचे अगदी बालगंधर्वला सुद्धा कार्यक्रम होतात. मी इथल्या पुण्यातल्या मराठवाडा समन्वय समितीचा अध्यक्ष आहे. आम्ही मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतो. सर येतात, त्याच माध्यमातून ओळख झाली होती आमची. तर तिथंही मी हे सांगत असतो की बाबा अशा पद्धतीने हे का. तर अशा परिस्थितीत हे पण सांगा बरं का, सामाजिक कामाने ते तर तो कारखाना तिकडंच शिफ्ट केला. मला खूप त्रास झाला चालवताना, आजही होतोय. कारण सगळं रॉ मटेरियल तर गुजरातहून किंवा मुंबई पोर्टहून येतं आणि माझा तुळजापूर म्हणजे रिमोट आहे ना, सोलापूरच्या जवळ आहे ना, कुठल्या धाराशिवला तर फार मोठं काही इंडस्ट्री पण नाही, ट्रान्सपोर्ट पण नाही, आजही नाही. त्या काळात तर खूप आवड. परंतु मी जिद्दीनं हे केलं आणि आज त्यानंतर मी 2002 साली पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना टाकला.
पेस्टिसाईड मॅन्युफॅक्चरिंग करत असताना एवढ्या कष्टानं तो कारखाना उभा केला. मी थोडं दैववादी नाही, परंतु नीतिमत्तावादी आहे. तुम्ही चांगलं काम करा, तुमचं चांगलं होतं, म्हणजे ती शेतकऱ्याची नीती आहे. खरं तर पेरा ते उगवत त्या नीतिमत्तेप्रमाणे मी करतो. तर मी एवढ्या कष्टाने कारखाना टाकला, त्याचं उद्घाटन नियतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच करावं लागतं. क्या बात. विलासराव देशमुखांच्या हस्ते, ते त्यावेळेचे मुख्यमंत्री होते 2002 साली, त्या कारखान्याचं उद्घाटन झालं. कुठं युनिट तुळजापूरपासून माझं गाव मंगरूळ म्हणून आहे, तिथं आहे. आता त्या 10 एकर परिसरात मी स्वतःच ती जमीन विकत घेतली आणि त्या 10 एकर परिसरात माझे 4 कारखाने आहेत. मी त्याला माझ्या वडिलाचं नाव दिले, BJD उद्योगनगर, पावदा जयवंतराव दुर्गुडे उद्योगनगर. आणि गावातले सुद्धा पहिल्यांदा छोटा कारखाना चालू केल्यावर मागे थट्टा करायचे, हे काय तर करतोय, कुठं तर काय तर आणतोय असं वगैरे बघा बोलायचे. आज मी त्या वडिलांच्या आमच्या दूरदृष्टीमुळे तिथं त्यांच्या नावानं उद्योगनगर स्थापन. आज जवळजवळ 300 कामगार त्या ठिकाणी काम करतात आणि मार्केटमध्ये 60 जण आमचे मार्केटिंगला आहेत आणि ह्या ऑफिसमध्ये 14 जण नोकरी करतात. त्यांना मी रोजगार देतो असं मला म्हणायचं नाही, परंतु मी अशा प्रकारचे त्या ठिकाणी जे कारखाने सुरू केले त्या परिसरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला प्रेरणा देण्याचं काम खूप मोठं झालं माझ्याकडून. मी ह्याचं श्रेय नक्कीच घेतो. कारण रोजगार देणं आताच्या घडीला तर रोजगार काय देतो तो, आम्हाला काय गरज आहे रोजगाराची म्हणण्याची परिस्थिती आहे. पूर्वीचा काळ आताचा काळ खूप बदल झाला आहे. तो रोजगारीच म्हणतोय, तो कामगारच म्हणतोय, आमच्यावर तुम्ही येत. परिस्थिती बदलली आहे आपल्या देशातली. शेतकऱ्याला सुद्धा त्याचं फार तोंड द्यावं लागते. पूर्वी शेतकऱ्याला त्या जे कामाला यायचे ना, त्यावेळेस आम्ही पाहिलं माझे सर लहानपणी, बांधावर एक मुनीम बसायचा, सावकाराच्या शेतीतल्या बांधावर काठी घेऊन बसायचा आणि शेंगाचा कुळो असायचा. तो काठी घेऊन कशासाठी बसायचा, जितक्या बायका यायच्या शेंगा गोळा करायला, तो तर काठीचा धार टाकून त्यांना पिटाळून लावण्यासाठी बसायचा. अशी परिस्थिती होती. आणि तशा अवस्थेत सुद्धा ज्यांना कोणाला काम मिळालं ते काय म्हणायचे, सावकारामुळं मालकामुळं आम्ही पोटभर खातोय, 2 वेळचं खातोय, अशी त्यावेळेस मानसिकता होती. आणि आज आपण त्यांना घरी जाऊन काम देतोय, पैसा देतोय, गाडीत घालून नेतोय आणि ते आज काय म्हणतंय, आमच्या जीवावर हा मालक मोठा व्हावा लागला. हे काळाचा फेरा आहे, काळाचं चक्र आहे. त्यामुळे ह्याला तोंडच द्यावं लागणार, त्याला दुसरं काय काळाचा महिमा आहे. तर त्यानंतर आणखीन माझं काम चालू राहिलं. आणि त्यानंतर मराठवाड्यात दरम्यानच्या काळात गरिबीला कंटाळून अनेक पालकांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून आपल्या मुलींना शिकवायला सुरू केलं. आणि भरपूर आता सुद्धा आमच्या इकडे शिक्षणाचं खूप मोठं प्रमाण आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मी अभिमानानं सांगतो, आमच्या मराठवाड्यात शिक्षणाचं प्रमाण प्रचंड आहे. पश्चिम महाराष्ट्राला शिक्षणाकडे कोणी रोजीरोटीचं माध्यम म्हणून पाहत नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोण जात नाही. आमच्या मराठवाड्यात त्याला रोजीरोटीचं माध्यम म्हणजे आई वडिलाला काय वाटतं, आपण थोडं कष्ट घेऊ अजून आणि मुलाला शिकवू, त्याला आपल्यासारखं त्रास होऊ नये. मग अगदी हमाली करणारा, शेतात मजुरी करणारा कामगार सुद्धा लातूरला ठेवतोय मुलाला मुलीला आणि शिक्षण देतोय. मग दरम्यानच्या काळात काय झालं की सरकारी नोकऱ्या संपल्या, लोकसंख्या वाढत चालली, सुशिक्षितचं प्रमाण वाढत चाललं, सरकारी नोकऱ्या भरून गेला आणि एकदा वाढलेली नोकरी 30-35 वर्ष तो रिटायर होत नाही, त्यामुळे प्रमाण कमीच होणार त्याचं. मग ही मुलं काय करणार, ही मुलं मग कोणत्या राजकारणाच्या मागे चालली, कुठल्या तर संघटनेमध्ये सामील व्हायला लागली, अजूनही होतात, सगळंच काय कंट्रोल होत नाही. मग त्या आई वडिलांना उलट तो त्रास व्हायला, शेतात तर जायचं बंदच केलं, कारण शिकलाय तो, शिकल्यावर शेती करू नये असं एक बिंब झालं आपल्या लोकांवरती. शिक्षण घेतल्यावर शेती करू नये, पण खूप चुकीची संकल्पना आहे. उलट शेतकऱ्यानं शिकूनच शेती करावी, म्हणजे तो संजीव माने सरांसारखा ऐकेल आणि त्याची अंमलबजावणी करेल. परंतु सध्या अजूनही घडत नाही. माझ्याकडे अनेक BSc ॲग्री मुलं येतात, त्याला शेतीतलं कळत, त्याला युरियामध्ये काय माहीत नाही, कारण आपलं थोडं शिक्षण त्याला जबाबदार आहे, कारण आपलं शिक्षण व्यवहाराशी जोडून नाही, तो टेक्निकली आहे, प्रॅक्टिकली नाही. टेक्निकली नॉलेज देणार आहे, परंतु त्या मुलाने जर स्वतःच्या शेतात जाऊन पण अनुभव घेतला आणि ते शिक्षण पण घेतलं तर त्याच्या एवढा तरबेज कोण होणार नाही. पण तसं घडत नाही आपल्या देशात. मग हीच परिस्थिती, शेतकऱ्याला जसं त्याचं नुकसान कळत नाही तसं विद्यार्थ्यालाही त्याचं फायदा तोटा कळत नाही आणि वडील खर्च करून तो शिकत राहतो फक्त. आणि शिक्षणाचं हे काय पास होणे, तो मार्क जास्त घेणे अलीकडे. मग हे मुलं अशा प्रकारे बेरोजगार राहून वाईट मार्गाला लागल्यानंतर मग माझ्या डोक्यात वाटलं आपणच काहीतरी करावं. आता हे बोलण्यापेक्षा हे बोलालो आता खूप त्याला काय जातं बोलायला, तुमच्यापैकी काहीतरी आता म्हणून पण गेलं असेल, जसं मी मनाला माझ्या मानेसराबद्दल बोलवतो तसं. परंतु मग मी ते करून तर म्हणाल नको,
म्हणून मी काय केलं, मी 2003 साली पुण्यात आलो, नारायणगाव 2003 साली पुण्यात राहायला आलो. आणि येण्यापूर्वीच मी माझ्या डोक्यात संकल्पना बांधली होती की आपल्याला ह्या तरुणासाठी काहीतरी करायचं. ह्या तरुणाला जर पुण्यात आणलं आणि त्यांना शासकीय म्हणजे खाजगी नोकरी मिळाली तर मिळू शकते, चांगली मिळू शकते. शहरात नोकरीची खूप गरज आहे नोकराची, आणि नोकऱ्या उपलब्ध आहेत, आणि खाजगी क्षेत्रात खूप मोठा वाव आहे. आणि त्यापैकी काही लोक काही छोटा मोठा व्यवसाय पण करतील इथं येऊन, किंवा नोकरी तर करतील. ह्या उद्देशानं मी 2003 साली स्वतः भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असताना सुखसागर नगरला एक 4 गुंठे जागा घेतली आणि त्या ठिकाणी वसतिगृह बांधलं. आणि ते वसतिगृह 2005 सालापासून आतापर्यंत ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारासाठी वाहिलेलं आहे. आजपर्यंत 6000 तरुण त्या ठिकाणी राहून गेले. संकल्पना अशी आहे की प्रत्येकानं 3 महिने राहावं, 3 महिन्यात नोकरी शोधावी, 2 पगार झाले की तिथून जावं. ज्याला शक्य आहे त्याने 600 रुपये द्यावं, जो गरीब आहे त्याने 600 रुपये पण देऊ नये. आता माझ्या तिथं निम्मी मुलं मोफत असतात, निम्मी मुलं 600 रुपये देतात, थोडाफार खर्च तिथून निघतो, बाकी मी वरून करावाच लागतो, तेवढ्यात भागत पण नाही. परंतु मी त्याचे पैसे वाढवणे किंवा तो हिशोब घालणे कधी करत नाही. ह्याचा मी कधीच कॅल्क्युलेशन केलं नाही. परंतु मी अजून हे पण सांगत सांगतो आमच्या वडिलांकडून ते मला हे मिळाले. आम्ही आमचे वडील गरिबीच सांगायचे, तुम्ही द्यायला शिका, गरिबीच सांगायचे. माझे इतर भाऊ वडिलांची थोडी थट्टा केल्यासारखे, काय आप्पा आपल्याजवळ काय नाहीच तर द्यायला काय शिका. पण मी मात्र कधी तसं उलटं म्हणलो नव्हतं वडिलांना, आणि मी आज द्यायला शिकलो. आणि त्यावेळेस माझं स्वतःचं घर नसताना मी ती बांधलं. माझी आई नाराज झाली, माझा भाऊ नाराज झाला. त्यावेळेस एक वेगळं उदाहरण पण घडलं. इथं गंगा तीर्थला एक मी जिथं भाड्यानं राहत होतो तिथे एक दुर्घटना घडली. त्या बिल्डिंग कोसळली, तिथं त्याच्यात 3 माणसं मेली. आणि मी जे भाड्यानं फ्लॅटमध्ये राहत होतो ते खाली करावं सांगितलं कॉर्पोरेशननं, कारण आपल्या तिथं एखादी दुर्घटना घडली की काहीतरी यांना करावं लागतं. तसं ते आमच्या पाठीमागच्या बिल्डिंगला कोसळली होती बाल्कनी, आणि मला काय तोटा नव्हता, मग खाली करा, मग खाली करा. दरम्यान ते वसतिगृह तयार झालं होतं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं बघा कुठं जायचं. मग मला आपलं तयार जाऊ 2-4 दिवस, तुम्ही काय ह्याने सोय करा. ते म्हणजे आम्ही काय ते सोय करतो, महिना 1.5 महिना असं म्हणले होते. मग गेलो तिथं राहायला. मग आईला वगैरे कळलं, त्याच्या अगोदरच आईला खटकलं होतं. एक तर नारायणगावातलं स्वतःचं घर सोडून पुण्यात आला, आणि इथं तू भाड्याच्या घरात राहतोय, आणि भाडं जाते 5,500 रुपये. घरच्यांना त्यावेळेस ते व्याजाचा वगैरे हिशोब कळत नसतो, ते लय अति वाटतं. मग ते आले, भाऊ आले, आई आली. आई म्हणजे भाऊ म्हणला राजा, तुला हे नीतीनं किंवा देवानं तुला संकेत दिला, तू आता हे असं कर की एका मजल्यात तू राहा आणि 3 मजले भाड्यानं दे, भाड्यात तुझं घर चालल, तुला काही चिंता नाही. अतिशय ढोबळ आपल्या गावाकडचा हिशोब हा. बरं म्हणलं चालेल, काय वेळ घेत तर काय हरकत नाही ना. तर बरं म्हणलं काय हरकत नाही. मग त्याला जाऊ दिलं. मी दुसऱ्या दिवशी आलो, त्याला लिहून दिलं, मी माझ्या जबाबदारी इथं राहतो, त्याच्याशी वाद घालून लिहून द्यावं लागलं. असं सहजासहजी नाही. पत्नीला पण ते जरा वाईट वाटलं, तुम्हीच कोण दारशी गेलात का, कोणच राहत नाही तर. पण तरी राहिलो, आणि 8 दिवसात ते हॉस्टेल चालू केलं. तिथे मला विलासरावला आणायचं होतं, मी वाट पाहत होतो, पण शेवटी विलासरावची तारीख मिळून झाली, मला नको जाऊ द्या. मग ते उद्घाटन न करता चालू केलं वसतिगृह, आणि मी तिथं राहिलो. तेव्हा पण आईला आणि भावाला खूप वाईट वाटलं. परंतु आज माझी आई, आज माझा भाऊ मला खूप खुश आहेत. आणि माझं जे वागणं आहे ते वडिलाच्या पायावर पाय म्हणतातच, त्यांच्याप्रमाणेच वागतो. आज माझं 3 कोटीचे 3000 स्क्वेअर फूटचं सहकार नगरला फ्लॅट आहे मोठाचा. म्हणजे हे दिल्याने मिळते आहे. मी जर तिथंच राहिलो असतो तर ते 18 फुटाच्या रस्ते आहेत तिथं. म्हणजे जरा असं तसंच ते, म्हणजे तिथं नियोजन शासनानं व्यवस्थित, त्याने 20 फुटाचा रस्ता आहे, 18 प्रत्यक्षात आहे. आज मी जागवारमध्ये फिरतो, तिथं माझ्या जागवार वडी असते का, मुळात घेतलीच नसती. तिथं राहिलो असतो मी घेऊ शकलो, तेवढा मी मोठा झालाच नसतो. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता, विचार उच्च ठेवता, तेव्हा तुम्हाला ते मिळत जातं. तसं मला मिळत गेलं. आणि आज वेगवेगळ्या माध्यमातून खूप मोठं काम करायला लाभतं. तुमच्यासारखे सहकारी भेटतात, मदत करणारे भेटतात, मानेसरासारखे मार्गदर्शक भेटतात. त्यामुळे खूप मोठमोठी कामं घडतात माझ्याकडून ही. आणि समाजालाही मी तेच सांगत असतो, आमच्या त्या व्यापाऱ्यालाच सांगत असतो. आम्ही आमच्या विक्रेत्याचा वार्षिक मेळावा घेतो, महाराष्ट्रातच घेतो, बाहेर कुठं जात नाही मी. आणि तिथं सुद्धा मी हेच सांगतो की बाबा शेतकऱ्याला फसवू नका. आता ते उदाहरण देणं चुकीचं आहे, परंतु सोन्याची अंडं देणारी कोंबडी तुम्ही एकदमच कापू नका. तिचं अंडं एक एक घेत चला.
उदाहरण थोडं शेतकऱ्याला कोंबडी म्हणणं चुकीचं आहे, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु हे उदाहरण थोडं बसतं चपकल म्हणून सांगतो मी. तर बाकी आमच्या मीटिंगमध्ये काय असतं की ये प्रोडक्ट इतना बेचो इस पे ये मिळेल, ये प्रोडक्ट न बेचो इस पे ये मिळेल, अशा प्रकारचं हे असतं. आणि खूप खर्च शेतकऱ्याचा वाढत चालला ह्या कारणामुळे. कारण बरेचसे शेतकरी उधार घेत असल्यामुळे त्यांना हवं ते देण्याबरोबर दुकानदार त्याला नको ते देतो. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. ते नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यानं रोखीनं व्यवहार करावा, अभ्यास करून करावा, जे हवं जे उपयुक्त आहे तेच आणि योग्य प्रमाणाशिवाय. तुमच्या सांगण्यासारखं पूर्वी झालं तसं होऊ नये की युरिया DAP मुळे लय फायदा होतोय मग घाला 15-15 पोती, हे असं झालं तिकडे. तसं व्हायला नको. त्याच्यासाठी शासनाच्या बाबतीत असं कुठलंच काम झालं नाही. शासनानं जर हे सांगितलं असतं पहिल्यापासून असं तुम्ही सांगितलं, मुळात त्या शासनातल्या अधिकाऱ्यालाच काय येत नाही. मग असे म्हणल्याप्रमाणे तो युरिया काय माहीत नसणारा BSc ॲग्री असतो आणि त्याला शासनाची नोकरी लागलेली असते आणि त्याला काय घेणं देणं असतं, मला हे पद मिळालं तर मी ह्याच्यात किती पैसे कमवू. मी दुर्दैवानं सांगतो, ह्या खात्यात सुदैवानं किंवा दुर्दैवानं देशमुख साहेब जेवढे नोकर आहेत ते शेतकरी कुटुंबातले. फेसबुक लाईव्ह चालू, एवढे शेतकरी कृषी अधिकारी आहेत, कृषी सहाय्यक आहेत, बहुतेक त्यातले 99% शेतकऱ्याची मुलं. वरचा एखादा आयुर्वेद सोडला तर बाकी खालची सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत. परंतु मला खेदानं सांगावं असं वाटतं, ही शेतकऱ्याची मुलं जे अधिकारी म्हणून नेमलेले आहेत, ज्यांनी हे कंट्रोल करायचं आहे, ही आमची उत्पादनं आम्ही जेव्हा दुकानदाराला विकतो त्या दुकानदाराकडून ते सॅम्पल घेऊन तपासायचं असतं आणि ते तेवढ्या पट्टीत आहे का बघून ते चांगलं असलं तर त्याला विकू द्यायचं असतं, नाहीतर त्याच्यावर बंदी घालायची असते. परंतु आमचा अधिकारी काय करतो, तो दुकानदाराला म्हणतो सॅम्पल कोणतं घेऊ सांग, किंवा तो हात लावतो बाटलीला, ही घेतो, नाही साहेब थांबा त्या कंपनीला फोन करतो. मग कंपनीला फोन केला जातो, कंपनी म्हणते सॅम्पल घेऊ दे नको, त्यांना 5,000 रुपये दे. आता 5 झाले युती सरकारमध्ये, पूर्वी 1,000 रुपये होते, आता वाढणारच की एवढं मोठं सरकार आलं द्यावं लागणार जास्त काय वाढी सर. तर पूर्वी 1,000 रुपयासाठी लाखो करोडोचं शेतकऱ्याचं नुकसान करणारे मला काय फरक पडत. मी ह्या कृषी खात्यातल्या डायरेक्टरला अँटी करप्शन कडून पकडून दिलं माणसाने, आणि साधा सुद्धा डायरेक्टर नव्हता, एका मंत्र्याचा जावाई होता. हा, मग त्याला मला काय घाबरत नाही. ह्यांच्या मिटिंगमध्ये सुद्धा सांगतोय मी, आयुक्तापुढे बोलतोय, सुधरा, तुमचं किती कशाला आणि तुमचं काय भर होणार आहे त्या खोट्या पैशामधून. तुम्ही दारूच पिणार आहे, तुमचा मुलगा खोटं नाटच करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुखानं जगण्याचे मार्ग वेगळे आहेत, साधे सोपे आहेत, ते निवडा. तरी असं होत नाही आणि अतिशय डुप्लिकेट उत्पादन विकले जाते. पण माने सर, मला माझी असं अडचण होती, मग शेतकऱ्यांना तुम्ही चांगलीच उत्पादनं वापरा म्हणलं की तो मल्टीनॅशनलकडे जातो. त्या बिचाराला काय पर्याय, मल्टीनॅशनल एकदम स्टँडर्ड, दुसरे सगळे एका लेवलचे धरले जातात. मला दुकानदाराकडे सुद्धा माल विकताना एवढी अडचण येते, साहेब तुमचं लय महाग आहे. म्हणलं कसं काय, अहो तुमचं क्लोरोपायरिफॉस 120 रुपये, त्याचं 90 रुपयाला आहे. ह्याचं पण एक उदाहरण सांगतो. विलासराव देशमुखच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा माझा एक वर्गमित्र त्यानं दुकान उमरग्याला चालू केलं होतं. पेपरमधली जाहिरात बघून आला, त्याला माहीत नव्हतं. पेपरमधली जाहिरात बघून तो आला आणि कार्यक्रम वगैरे अटेंड झाल्यानंतर म्हणला, राजा म्हणलं माझं दुकान आहे कृषी सेवा केंद्र उमरग्याला. अरे वा, मला बरं झालं, तर मला क्लोरोपायरिफॉस 5,000 लिटर पाहिजे म्हटलं. अरे वा, विलासराव देशमुखाचं पावीत चांगलं आहे, म्हणजे 5,000 रुपये 5,000 लिटर एकदम ऑर्डर मिळते म्हणून देतो. तर रेट काय बसत, त्यावेळेस माझा रेट होता 120 रुपये. मग मी खर्च बिलचं काटछाट करून त्याला म्हणलं तुला मी 105 रुपये देतो. नाही, लय महाग आहे म्हणलं का रे, मला 85 रुपये मिळते म्हणलं. अरे म्हणलं शक्यच नाही, ह्याचं रॉ मटेरियल कॉस्ट, ह्याचं सगळं डब्बाचा खवास सगळं तर धरलं तर एवढं शक्य नाही. मग मला मिळतं, तुला बिल पाठवतो मला. बरोबर, मला तू कसं खोटं बोलतो. फक्त मी एक केलं, आमच्या तिथल्या मार्केटिंगच्या माणसाला म्हणलं याच्या दुकानातला तो एक डब्बा तेवढा आण, वाटलं पैसे देऊन आण, पण आण. मग त्यानं तो डब्बा आणला. तर क्लोरोपायरिफॉस नावाचं एक औषध असतं, त्याच्यात 20% क्लोरोपायरिफॉस घटक असतो आणि बाकीचं सगळं ॲरोमॅक्स म्हणजे रॉकेलसारखा एक पदार्थ असतो ज्वलनशील, त्याच्यामध्ये ती विरघळून फवारणी केली जाते. तर त्याच्यात 2% होतं. 2%चं 85 रुपयाला, 20%चं 105 रुपयाला महाग म्हणून स्वस्त करतं सांगा. तर तू माझ्याला महाग म्हणत होता माझ्या प्रॉडक्टला आणि त्याला स्वस्त म्हणत होता.
त्याला तर काय, त्याच्यावरती पण 300-350 MRP आहे, माझ्यावरती पण 300-350 MRP आहे. त्याचंही शेतकऱ्याला तो त्याच किमतीत विकणार आहे. आणि त्या माने सर तुम्हाला सांगायला वाईट वाटतं मला, त्या कर्नाटकच्या बॉर्डरवरती अक्षरशः MRP वर बिल करतात आणि महिन्याला व्याज चालू भेटतात, सावकारी व्याज. 20 लिटरचा डब्बा घेऊन जातो क्लोरोपायरीपासचा तो शेतकरी, त्या 20 लिटरमध्ये 1 लिटर पण क्लोरोपायरीपास नसतं. 20% तुरीचं खूप आहे. तुरीमुळेच वापर आहे. मग अशा प्रकारे खूप मोठी फसवणूक होते आणि त्या फसवणुकीमध्ये शासकीय अधिकारी सामील आहेत. ह्याचं दुर्दैव म्हणजे वाईट वाटतं आणि हे कुठंतर थांबावं अशी अपेक्षा आहे, परंतु अजूनही परिस्थिती बदलायला तयार नाही. लोकांचा पैशाचा स्वार्थ सुटायलाच तयार नाही. आता आपण पाहतो वेगवेगळ्या घडामोडी तर घडायला लागल्यात, अजून त्याला चालना मिळाल्यासारखं व्हायला लागले. 2014 पूर्वी वाटलं होतं जरा गाडी रुळावर यायला लागले, सुधरत चालली आहेत. एक दिवस असा मी त्यावेळेस पण सांगत होतो, एक वेळ असे कामाला म्हणजे लोक पैसे कमवायला दुर्लक्ष करतील आणि आनंदात जगायला हे करतील. पण कशाचं काय, आता काम न करता पैसे कमवायला लागेल. तर अशा पद्धतीनं वाटचाल झाली. तुमच्या बरोबर आज देशमुख सरांमुळे माझ्या भावना माझ्यावर बाबतच्या गोष्टी शेअर करायला मिळाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माने सरांकडून जे मला मार्गदर्शन मिळालं, आता ती माझं काही शेतकऱ्याला सांगायला उपयुक्त ठरते. बाकी सूक्ष्म अन्नद्रव्य झाले, हे झाले, त्याची तर सर्वांना माहिती झाली. वेगवेगळे घटक वरचीवर नव्याने येत आहेत. ह्यांचे मित्र शिवाजीराव थोरात म्हणून आहेत, त्यांनी गेली काही वर्षापासून सिलिकॉनवरती खूप मोठं काम केलं. वेदांत बरोबर आणि थोरात म्हणून बाळासाहेब शिवाजीराव. हो, तर ते सिलिकॉन घटक सुद्धा उसाला खूप उपयुक्त आहे. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे जसे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे नैसर्गिक 3 घटक झाले, परत त्यानंतर NPK झाला, त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य झाले. त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत झिंक, फेरस, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि मॅंगनीज, हे 6 घटक सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये येतात. आणि आणखीन 4 घटक आहेत, निकेल, सिलिकॉन, हे बेनिफिशियल घटकात आहे. तर हे घटक ही सर्व मूलद्रव्ये शेतीला पिकाला आवश्यक असतात. आम्ही जेव्हा 1987-88ला ह्या व्यवसायात आलो आणि आमच्या कंपनीने ज्याची नोकरी करत होतो त्याने मायक्रोटन आणलं. मग आम्ही शेतकऱ्याकडे जायचो. शेतकरी म्हणायचे असली काय सवय लावू नका आमच्या पिकाला, त्यांना ती जसं काय दारू आहे असं वाटायचं. आणि तेवढी त्यावेळेस कसं होतं, हे पिकाचं हे गणित कळत नाही. आणि मी माने सरांचं त्याबद्दल अभिनंदन करतो की ते ऑर्गॅनिक सारख्या थोतांडामध्ये शेतकऱ्याला भरपूर ठेवत नाही. ऑर्गॅनिक किंवा जैविक शेती आजच्या घडीला 100% सक्सेस होतच नाही. आवश्यक आहे. मला एका कॉलेजवरती बोलवतो व्याख्यान द्यायला आणि मला म्हटले तुमचे रासायनिक खता म्हणून तुम्ही ऑर्गॅनिकला विरोध करता. म्हणून ऑर्गॅनिकला मी विरोध करतच नाही. मी अण्णा हजारेला पण भांडलो होतो या विषयावर. ते म्हणे ऑर्गॅनिकच्या कुठल्या कमिटीवरती आहे. म्हणलं अण्णा तुम्ही जर सांगत सुटले नुसतं ऑर्गॅनिक वापरा, रासायनिक वापरू नका, शेतकऱ्याच्या आत्महत्या याच्यापेक्षा जास्त वाटतील. कसं काय राजकुमार, काय सांगताय तुम्ही? म्हणलं मग अण्णाला मी उदाहरण दिलं निंबोळी पेंडीचं. पिकाला सर्वात म्हणजे जास्त घटक नायट्रोजन. तो नायट्रोजन घटक जर 46% जर युरियामध्ये त्यावेळेस 200 रुपयाला पोत होतं, 200 रुपयामध्ये 46% मिळत असत आणि त्यावेळेस 1000 रुपयाला निंबोळी पेंट पोत होतं आणि डुप्लिकेट 500 रुपयाला होतं. त्याच्यात आहे 3% नायट्रोजन. म्हणजे ह्याचा मेळ जमत नाही. म्हणजे त्या पिकाला कधी ठीक आहे ऑर्गॅनिक मधलं चांगलं आहेच, आपल्याला दूध खाणं चांगलं आहेच, परंतु तूप का खावं लागतं? पूर्ण तूप खाऊन चालत नाही, तेही आहे. पूर्ण रासायनिक वापरून पण चालत नाही. त्याच्यामुळे इतर भाजीपाल्याबरोबर जसा आपल्या आहारात तुपाचा थोडा अंश असतो तशा प्रकारे रासायनिक खताचा अंश असायला हवा, तर शेती म्हणजे परवडेल. आणि रासायनिक खतं फार विषारी असा अपप्रचार करतात शहरातले लोक. एवढे विषारी नाही. विषारी काय आहे तर कीटकनाशक आहे, अतिशय विषारी आहे. अगदी वासाने मिळलेले आहेत शेतकरी, पण कीड मिळली नाही. कारण त्याला सवय झाली. निसर्गामध्ये खूप ताकद आहे. आपल्या निसर्गामध्ये प्रचंड ताकद आहे. ही जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करते. आणि सूक्ष्म असणारा जीवाणू विषाणू मरत नाही आणि असा धडधाकड माणूस का आहे तो चमत्कार आहे. यवतमाळला खूप हो. तर ह्या पद्धतीनं ह्या अशा खता औषधाचा हा सर्व बाजार आहे. त्याच्यात तुम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करा की योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणातच खतं औषधं वापरा आणि आपली शेती सुपीक ठेवा. आज आपलं आरोग्य पण धोक्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे आता हे कीटकनाशकाचं एक आणखीन सांगतो
कीटकनाशक विषारी असून का विकले जातात असं विचारू शकता. मग का विकायची हो? तर त्याचं प्रात्यक्षिक झालेले असतात अगोदर की हे किती दिवसापर्यंत पिकात राहतं, हा रेसिड्यू, त्याचा रेसिड्यू किती दिवस राहतो, म्हणजे मग पोस्ट हार्वेस्टिंग कधीपर्यंत वापरायचं हे सगळी माहिती दिलेली असते. ते अतिशय सूक्ष्म म्हणजे ते हे घेऊनच बघावं लागतं, एवढ्या लहान अक्षरात दिलेलं असतं ते. BSM मध्ये माहितीच आपल्याला ते नाविलाच होता, कारण त्याला एक कायद्याचं बंधन आहे की सर्व भाषेत दिलं पाहिजे त्यांनी. आपल्या देशात काही एक तर आहे एवढे राज्य एवढे भाषा, त्या जवळजवळ 16 भाषेत ते द्यायचं. मग ते 16 भाषेत जर मोठ्या अक्षरात द्यायचं तर न्यूजपेपर होईल तयार त्याचा, आणि ते एका बाटलीला छोट्या बाटलीला लावायचं. मग त्याला काय करतात, मग छोट्या छोट्या अक्षरात ते एकदम बसवतात, ते वाचायला फक्त दिलं मनाला द्यायचं. आणि दिलं मनालाही दिलं, तेही त्यांनी वाचलं नाही आणि त्यालाही कोणी सांगितलं नाही किंवा त्यालाही ती व्यवहारात बसणार. त्याच्यामुळे उद्या पीक जरी काढायचं असेल तरी तो आज फवारणी पीक, भाजीपालासारखं पीक रोज तो विकायला नेतो, द्राक्षासारखं पीक तो विकायला नेतो आणि त्याच्यामध्ये तो अंश आपल्या आहारात येतो आणि आपल्याला त्याचा तो नुकसान होते. परंतु याच्यावरती शासनानेच लक्ष दिलं पाहिजे. तो शेतकरी 6 महिने वर्षभर त्या पिकाला जर सांभाळत असेल आणि त्या एका स्प्रेमुळं त्याचं जर ते नुकसान टळत असेल तर मग तो थोडा तसा विचार, व्यावहारिक विचार करेल. त्याच्यामुळे शेतकऱ्याला दोष न देता ह्याला मी शासनालाच दोष देईन की शासनानंच या बाबतीत काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ह्याच्या अंमलबजावणी योग्य प्रकारे करायला हवी. तेव्हा तुमच्या सर्वांचे आभार मानून थांबतो.